सरांना प्रश्न असा आहे की चित्रपटाच्या निमित्ताने आपण अनेक भूमिका साकारतो, अनेक पात्र करतो, त्या पात्रांना आपण आपलंसं करतो, आपण त्याच्यावर प्रेम करतो, पण जेव्हा ती भूमिका सोडायची वेळ येते त्यावेळेसची भावना काय असते? आणि दुसरं म्हणजे अशी कोणती भूमिका होती जी तुम्हाला सोडताना त्रास झाला किंवा तुम्हाला ती सोडावीशी वाटत नव्हती? छान प्रश्न विचारला. एकदा त्याचे प्रिंट्स आपल्यावरती उठले ना की ते सोडून गेले तरी आपल्याला सोडत नाहीत. ते फिजिकली सोडून जातात, पण त्यांचे प्रिंट्स उमटलेत ते कधीच जात नाहीत माझ्यापासून. त्यांनी मला पराकोटीचा आनंद दिलाय, प्रचंड समृद्ध केलाय, पण कंटाळा आणि सवय लागायच्या ते मला सोडून गेले. सुबोध, मला वाटतं की तू म्हणजे मराठीमधल्या अभिनेत्यांमध्ये सगळ्यात नशीबवान असशील की तुला किती वैविध्यपूर्ण काम करायला मिळालं. म्हणजे किती वेगळे पण. आणि म्हणजे आता तू परत गोविंदरावांचीच आठवण येते की किती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्या लक्षात ठेवणंही अवघड आहेत. म्हणजे कुठून कुठंपर्यंत. त्यांची इच्छा, मी म्हणतो त्याचे आभार मानतो मी परमेश्वराचे, की काहीही पात्रता नसताना एकतर या क्षेत्रात मी आलो, अभिनयात रस निर्माण झाला, आवड निर्माण झाली, आणि मग गाण्याच्या माध्यमातून काहीही संबंध नसताना ही सगळी मोठी मोठी मंडळी, माझे मित्र माझ्या आयुष्यात आले आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या पुढच्या भूमिका झाल्यात. अदरवाईज मला म्हणजे बालगंधर्व, लोकमान्य, घाणेकर, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, निवृत्ती महाराज, संत बसवेश्वर, पेशवा बाजीराव पहिला, तर हे सगळे लोक झेपवण्याची खरंच माझी पात्रता नाही आहे, पण ते आले माझ्या आयुष्यात, ते आले माझ्या वाट्याला. आणि मला असं वाटतं की माझ्यावरचे संस्कार आहेत ते कदाचित त्या लोकांना मी भेटलो नाही, पण संस्कार त्यांचेच आहेत. शांताराम बापूंना मी भेटलो नाही, प्रभातच्या चित्र लोकांना मी भेटलो नाही, भालजींना मी भेटलो नाही, पण यांनी जे काम केलं आहे ना आपल्याकडे, कदाचित त्याचे संस्कार कुठेतरी माझ्यावरती आहेत. की आणि एक स्वप्न पाहिलं आहे मी, फक्त माझ्या चित्रपटांचं नाही, मराठी सिनेमासाठीचं स्वप्न पाहिलं आहे की कधीतरी एक दिवस असा येईल जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख मराठी सिनेमाची असेल. अच्छा, हा सिनेमा बनतो तो देश का, अशी जेव्हा ओळख होईल ना. पण त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? त्याच्यासाठी प्रचंड काम केलं पाहिजे, प्रचंड उत्तम सिनेमे केले पाहिजेत, आणि मला असं वाटतं की आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन केलं पाहिजे. पण आपल्याकडे तसं लिहिणारे लोक आहेत तुला दिसतात? कारण असं आहे की सिनेमा म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट त्यातली, तर तसं लिहिणारे, तसं स्वप्न बघणारे, मोठी स्वप्न बघ, असे तुला कुठं म्हणजे वावरताना तुझा या आपल्याला नाही, आपल्याकडचे लिहिणारे लोक वाईट कोणीच नाही आहेत. आपल्याला स्वप्न छोटी बघायची सवय झाली, कारण आपलं बजेट नाही आहे. त्यामुळे आपण हा विचार करत नाही की आपल्याला की या प्रकारचा एक सिनेमा आपल्याला करायचा आहे. आपण पहिला हा विचार करतो की हा कोण करणार, मग त्याला बजेट कोण देणार, मग तो सिनेमा कसा पूर्ण होणार. मला असं वाटतं की बघायला पाहिजे स्वप्न, मोठी स्वप्न बघितली तर कुठेतरी आपण त्याच्या पाठीमागे किमान ते पूर्ण होण्याच्या दिशेने प्रवास सुरू होतो. आणि सगळ्यात जास्त मान, सन्मान, आदर, रिस्पेक्ट, प्रेम आणि पैसा लेखकांना द्यायला पाहिजे. बेला, आता नाच केल्यानंतर, ऍक्टिंग केल्यानंतर हेच जरा बरं आहे, हेच करूया असं वाटलं?